नमस्कार। हा एक दशेरी आंबा घेतला आहे आणि ही एक वाटी हा रवा आहे। हा बारीक रवा आहे। हा रवा आपण एका वाडग्यामध्ये वतून टाकून घ्यायचा आहे आणि नंतर ह्याच्यामध्ये मी हे 2 मोठे चमचे मैदा टाकला आहे आणि 2 मोठे चमचे बेसन पीठ टाकलं आहे। आता ह्याच्यामध्ये बेसन पीठ टाकल्यानंतर आपण हा आंबा आहे ह्याचा गर काढून घेऊया। तर ह्या आंब्याचा आपण कापून घ्यायचा आहे आणि त्याचा गर काढून घ्यायचा आहे। त्याचा गर काढून झाला की आपण हा मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे। आता ही पाऊण वाटी साखर घेतली आहे आणि त्याच्यामध्ये 5 मोठी इलायची टाकली आहे। आता हे आपण मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आणि हे ह्या मिश्रणामध्ये टाकायचं आहे। आपण चाळणीने चाळूया, नाहीतर मग साखरेचे कण राहतात। आता ह्याच्यामध्ये मी 5 चमचे साजूक तूप टाकलंय। 5 आपल्या पोहे खाण्याचा चम्मच आहे तेवढेच मी 5 चमचे साजूक तूप टाकलं आहे। आता हे चांगलं हे तूप टाकलेलं चांगलं त्या रवा, मैदा आणि बेसनाच्या पिठाला चांगलं लावून घ्यायचं आहे। हे चांगलं त्याच्यामध्ये ना कुस्करून घ्यायचं आहे चांगलं, म्हणजे हे प्रत्येक एका रव्याच्या दाण्याला हे लागलं पाहिजे घी। आता ह्याच्यामध्ये मी अर्धा चमचा बेकिंग पावडर टाकली आहे आणि पाव चमचा बेकिंग सोडा। आता ही साखर वाटलेली ही याच्यात टाकून घ्यायची। ही चाळणीने मी चाळून घेते। ह्याच्यामध्ये थोडंसं मी 1 चिमूटभर मीठ टाकलंय, कारण गोडाचा पदार्थामध्ये मीठ टाकलं तर त्याची चव अजून वाढते। आता हे चाळून घेतलं आहे। आता ह्याच्यामध्ये जो आपण आंब्याचा गर मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे, आता तो ह्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि तो पण मी चाळणीने हे करून घेतला, त्याला मॅश करून घेतला आहे। नाहीतर त्याच्यामध्ये आंब्याचे दोरे असतात, धागे, ते निघले जातील म्हणून। आता हा खूप ह्याच्यामध्ये दूध वगैरे काही टाकलं नाही आहे, फक्त हा आंब्याचा गरच आहे म्हणून घट्टसर झाला आहे हा। आता हे काढून आपण चांगलं ह्याच्यामध्ये हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे रव्याच्या मिश्रणामध्ये। आता ह्याच्यामध्ये पाणी, दूध वगैरे टाकायची काही एक गरज नाही आहे, फक्त आंब्याच्या गरामध्येच हे आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे। हे बघा, आता हा रवा आहे त्याच्यामुळे हे जरा पहिलं सैलसर पीठ वाटतं, पण जरा 5 मिनटं ठेवलं, 10 मिनटं ठेवलं की हे सगळं पूर्ण रवा ऑब्झर्व करून घेते आणि चांगलं घट्टसर होईल। मग त्याच्यानंतर आपण हे बघा, हे घट्टसर चांगलं झालं आहे। आता ह्याचे आपण गोल गोल आकाराचे, असं ह्याला दाबायचं नाही आहे, फक्त गोल आकार करायचा आहे। ते असा आकाराचे मस्त चांगले क्रिस्पी, चांगले मस्त खुसखुशीत नानखटाया बनतात। आता ह्याच्यामध्ये ना मी थोडंसं व्हॅनिला इसेन्स टाकलं आहे। आपल्या चवीनुसार, आवडीनुसार टाकायचं असेल तर टाकायचं, नाहीतर नाही। मस्त आंब्याचा स्वाद भरपूर येतो ह्याच्यामध्ये। आता हे असे गोळे करून ठेवले, ते बघा, गोळे फक्त थोडेसे असं जरा हे करून घ्यायचं आहे, प्रेस करून घ्यायचे आहेत। आणि हे मी एअर फ्रायरला 170 डिग्रीला 15 मिनटं हे बेक करून घेतलं आहे। बघा, हे 15 मिनटं बेक करून करायला ठेवायचं आहे। मुलांच्या लहान भूक लागते तेव्हा हे दिलं आपण, घरातलं पौष्टिक नानखटाई, तर मुले पण खुश होतात आणि चांगला आंब्याचा फ्लेवरवाली नानखटाई बोललं तर अजूनच खुश होतील। तर तुम्ही हे करा आणि मुलांना, मोठ्यांना करून द्या। आणि माझ्या रेसिपी आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। हे बघा किती छान दिसतंय आणि हे असे त्याला तडा गेल्यात म्हणजे हे क्रिस्पी झालेत। धन्यवाद।